हरि ओम. श्री हरिगुरुभ्यो नमः. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं. तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्. यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं. वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्. आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ते सिद्ध्यन्ति च मनोरथाः. श्री मध्वगुरुभ्यो नमः. सर्वगुरुभ्यो नमः. श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही आज इतुकुनो वाल्मिकी रामायणाचे किष्किंधा कांड पळयताची. सुरवेक किष्किंधेचे विशयो. किष्किंध म्हळ्यार कसले हे पुरे पळोवया आमी. कश्यप महामुनीक दक्ष प्रजापतील 13 जन पुत्र्यो न्हय अशी अनेक पत्न्यो आशिल्लीची म्हणटाची. तांतू कश्यप महामुनीले एक पत्नील नाम कुशस्थळा म्हणून. ती भारी पतिव्रतिके. कश्यप महामुनीक कुशस्थळे निमती जल्लेल पुत्राल नाम किष्की म्हूण. किष्की म्हूण दवरतात ताका नाम. हेंची किष्की योची कपिकुलाचो मूलपुरुश जाल्लो. ताणें कपी राज्य स्थापन केलें. भारी पराक्रमी, भारी एक तेजस्वी कश्यप महामुनील पूत नव्हतो. ताणें एक राज्य स्थापन केल्लें. वानर तें तन्ने सुचेर अन्नांतू गुहेंतू खंय खंय ताणें स्थापन केल्लेलें राज्य व्हडोड दुर्ग म्हळ्यार दुर्गम जावन आशिल्लें स्थान. राना मदेंतू भरी पर्वत शिखर सुत्तू आसुनूय खंयचेय शत्रू येवचे कश्ट जेवचे मध्येंत खंयकी एक जाग्यांत ताणें राज्य बांदचें. शत्रूंक भारी दुर्गम राज्य. ताका किष्किंध बांदिल्लें देखून किष्किंधा म्हूण सांगून नांव आयलें. तागेले ताका एक चाल्लो जाता तो तशी भारी बलिश्ट रक्षराज म्हूण सांगून नांव दवरता. त्या रक्षराजा मात्र मस्त काळ संतान ना जाता. संतान ना जाता म्हणटा संतती प्राप्ती खातीर तो आशुतोष म्हूण नांव घेतिल्लें रुद्राक तपस्से करच्या वता. हिमालया वता. मस्त काळ रुद्रदेवाक तपस्से करतरस यो रुद्रदेवाक प्राप्त करून घेवचे तपस्से करतरस एक दिवस एक स्नाना तांणी स्नान आनीक तपस्से असल्यार चुकयनाचे. स्नाना वचे खातीर ताण वतना एक दिव्य सरोवर मेळ्ळें की ताका. तांतू देवलो. स्नान केलें. वयर येतना तागेले चेल्लील आकार चमकलो. एक चंद स्त्री रूप चेल्लेल आकार वचून रक्षराज आशिल्लो चंद स्त्री रूप येयलें ताका. हें कशें जाल्यार भावशी जाल्लो म्हूण आलोचन करतनाची ते कपिरुपाचे बायले देह पळोवन इंद्राक सुर्याक दोग जनाकय ते चेली वयरी मोह येयले. तांगेले शक्ती निमती जावन म्हळ्यार इंद्राल शक्ती निमती जावन तो बल्ला प्रदेशा दुखून प्रकट जाल्लो. कोण ताका वाली म्हूण नांव दवरलें. सुर्याल शक्तीन ते कपी स्त्रीली रूप घेतला पळय रक्षराजू तागेले गळ्या दुखून ग्रीव म्हणटाचे गळ्या दुखून प्रकट जालो सुग्रीव. वाली बल्ला दुखून सुग्रीव गळ्या दुखून भारी प्रसिद्ध जाल्ल्यान तांणी रामायणांत. अशी रक्षराजाल तपस्याक त्या वेळार रुद्रदेवूय मेचवलो. तो प्रत्यक्ष जावन म्हणाल की पळय हें वाली सुग्रीव तांणी तुगेले एक तुगेले बल्लान जाल्लो एकलो तुगेले गळ्यान जाल्लो पुत्र रुपान स्विकार करी. मुखार सून भारी बलिश्ट जाताची प्रसिद्ध जाताची. मात्र न्ही
तांकां इच्छारूप स्विकार करूं जाता म्हळ्यार कामरुपी म्हणटा ती तशी जाता तांणी म्हूण सांगून रुद्रदेवान वर दिलें. रक्षराजाक खुशी जाली, वापस ताका देह प्राप्त जाले तागेले पुरुश देह. त्या वेळार वाली मुखारसून तांगेली काणींतू मागीर ही काणी विस्तार रुपार तुमगेल्या द्रा येता. किश्किंदेचे राय जालो वाली. सुग्रीव युवराज जालो, भारी प्रीतीके तांगेले मध्येंतू. त्या वेळार तांगेले कपिकुलांतूची श्रेश्ठ जावन आशिल्लो, वैद्य जावन आशिल्लो सुशेणू म्हणलो. तागेले धुव तारा म्हणलेली तिका वाली लोट वारडीक जाता. रुमण्मा म्हूण म्हणलेलो अन्याकलो कपिश्रेश्ठू तागेले धुव रुमा म्हणलेली तिके लोट सुग्रीवाल वारडीक जाता. निजावन वाली सुग्रीव काही परस्पर द्वेष न्ही, भारी प्रीती तांकां बाब भाव न्हय, भारी प्रीती. सुग्रीव अण्ण म्हळ्यार जीव सोडता, देवशी गौरव दिता ताका. प्रीती तितली आशिल्ली ताकाय तशीची वालीक. मिगेल भाव ताका न्यायाव रक्षण कोरका मोग करका म्हळ्यार तितली प्रीती ताकाय आशिल्लें. जाल्यार वालीले एक पंत किश्किंदेन तो वाली राज्यभार करून राबलो. तो युवराजू जालो न्हू कोण, सुग्रीव. त्या वेळार एक दीस मायावी म्हणलेलो एकलो असुरू ताक्कनी वालीक पूर्व वैर आशिल्लेक. तो मायावी म्हणलेलो असुर येयलो वालीक युद्धा आपयलें. वालीन युद्धा वतना सुग्रीवूय ताका सोडनाशिल्लो. दोग जनी राक्षसाक मायावी असुराक धोणां घेवन चमकलीची. धांवता 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 तो एक व्हड गुहे बील म्हूण येता सान तांत भितर रिगलो. सुग्रीव मुखार चमकलो. मुखार वचून ताका मारता म्हणटना वाली नाका नाका तूं सानू धाकलो, तूं हांगा राब, आम व्हरता वता त्या राक्षसा मार न्हू, म्हाका शेवतय, तूं हांगा राखून राबूं म्हाका म्हणून आज्ञा केलें. 1 वर्ष जालें वाली वापस भायर येनी. सुग्रीवा चिंत जेवचें शूर जालें. एक दीस ते बिलाचे भायर वचे भितर वची वाटच पळय थंय दुखून फेण फेण जावन हुन हुन रगत व्हडलें तरस. त्या वेळार सुग्रीवाक पळय तागेलें प्रारब्ध तें वाली गेलो वत म्हूण इतलें कोनच आशिल्लें ताणें. तागेलें मात तें कसो जालें म्हळ्यार वाली खंय कितें राक्षसान मारलें म्हूण जोर तळमळ जाली की तो ಸ್ವಲ್ಪ बिजुडो. ताणें कशें केलें, आतां राक्षसान भायर येयलें आमकांय मारता म्हणालो. ते गुहेक बिलाक व्हड एक बंडे पातोर जडूची आड दवरलो आनी तो किश्किंदे घुवन येयलो. हें पुरे विशय ताणें बरलेल कपींक सांगतना तांणी लेखलें की राजक जावन आशिल्लें राज्य केन्नाय डेंजरस तशें जावन सुग्रीवाक आमी पट्ट बांदुया म्हूण लेखून पुराय जनान सुग्रीवा पट्ट बांदिलें. जाल्यार निजावन थंय भितर कसो जालेलें म्हळ्यार वालीन मायावीक मारलेलें. मारून भायर येवच्या पळयतना व्हड गुहे त्या व्हड बंडे फातर आड दवरलेले पळयतना कोप येयलो ताका. तागेले मत्तेन तुका कसो म्हळ्यार सुग्रीवाक राज्य लोभ जाल्लेलें. आमेल्यार ताणें राय जावेत म्हूण लेखिलें. तशें जावन म्हाका मारचे खातीर हे भ्रातृद्रोहाचें काम केल्लेलें म्हूण सांगून ताणें लेखून आयलो. तो येवन सुग्रीवाक मारन सुग्रीवा धडान कोरन वालील बला येदरा सुग्रीवाल बल कांय न्ही. ताका व्हरलेले जन पळय समाधान करताची आमी ताका पट्ट केल्लेलें चुकी जाली आमगेली तागेली न्ही. ताका कसलेची राज्या भायर मोह ना, तूं ताका मारून नज म्हूण कसो समाधान केलें री तो आयकना खंय. सुग्रीवा मारन भायर धांवडान तागेले युवराज पदवी सगळी तांडून घेवन तागेले बायलेकय बलात्कारान तागेले अंतपुराक सरसान घेतलें. पळय व्हडलें सुग्रीवा मारलेलो द्रोह जायनी तो धाकलो. ताका राज्य दुखून भायर घालरी पाप जायनाशिल्लें. इता म्हळ्यार तो धाकलो जाल्यार ही धाकली बाबा बायल दुवे समान म्हणटाची. तसले स्त्रीक हाणें तागेले अंतपुरा दवरली न्हय तें एक व्हड चुकी जालें तागेलें. हांगा रक्षराजाले विशयाक येयल्यार ही काणी इतली जाली. मागशी चमकल्यार आमी रक्षराजू चेली जावन इंद्र सुर्याल निमती ताका वाली सुग्रीव मेळ्ळेलेची म्हूण म्हणलेलें काणी आमी आयकलें ना. तो तेद भितर तो दारलो जायनी. तो ताका लज्जी जाता पेंटा येवच्याक म्हळ्यार तागेले राज्या आनी येवच्या लज्जी जाता ताका. तो थंय हिमवत पर्वता एड्या एड्याक भोंवतो रस्तो आशिल्लो. तेदन एक दीस तो लेखता खंय
मिगेल पुळ्ळी रूप ಅವ್ರ आई जावन आसतना कशें आशिल्लें आतां चेल्ली जाला म्हणून लज्जी जावन रुद्रदेवा बापास प्रार्थना करता. तेन्ना रुद्रदेव म्हणटकी हे रक्षराजा पळय ह्या सरोवरान तूं वपास स्नान करे, तुगेलें चेल्ली रूप वता आनी तूं वपास रक्षराज जाता. मुखारसून तुका वपास एक महातपस्विनी जाल्लेली एकी चेल्ली जन्मता म्हूण सांगून सांगलें ताणें. तशीच त्या सरोवरान तूं स्नान करून वपास दारलो जालो. मागीर तागेले निमती अंजना देवी म्हूण म्हणलेलें एक चेले चेडूं जाल्लें. निजावन ती अंजना देवी पुडली जन्मान तूं अप्सरे पुंजिकस्थळा म्हणटाची. मस्त तिका खंयचे एक ऋषीले शापान ती वानरी जाली, मंकड जाली ती. तशी मुखारसून रक्षराजान कपिकुलाचो श्रेश्ठ पुरुश जावन आशिल्लो केसरी म्हणलेलो वानराक तिका दिवन वारडीक करचें आस. तो केसरी अंजना देवी बोटू मेरू पर्वतांत भोंवतर आसता, संचार करता आसता. थंय एक कडेन तांणी सुकारी राबून आसताची. आनी एक काणी कसं म्हणल्यार एक पंता समुद्र तिरारी भरद्वाज ऋषी तपस्या बैसून आशिल्लीच. थंय एकलो शंखबल म्हणलो राक्षस आशिल्लो समुद्रांत. तो भरद्वाज ऋषीक दिश मारता म्हण सांगून तयार करता आस. त्या वेळाक केसरी तो धर्मिश्ट न्हय, तो पळीत हे विशय. तो कसं करता ऋषी मुनीक मांत्र कितकीची चंग लोक समुद्र तळारी त्यांनी आनी कसं म्हण तीर्थयात्रेकांनी म्हूण येताची. तशें जावन हे राक्षसाक मारल्यार लायक न्हय, पुरे जना संरक्षण करूं जाता म्हणटा न्ही. शंखबला लोट युद्ध करून शंखबला मारता. मागीर तीर्थयात्रे करतले जना भारी निर्भय जाल्ले जाग पुरय भारीची संतोषारी महाऋषी ऋषी मुनी सकडी तांणी तेही भोंवच्या सुरू केलें. कसलेची बादना नशी. त्या वेळार त्या महाऋषील संघ म्हळ्यार गुंपू तांणी तागेले निमगिली कोणा लागीं केसरी लागीं तूं कसल वर जायी म्हूण. केसरी म्हणाल की म्हाका परमात्मा सोण बरलेले एकलो परमात्मो आनी एकलो सर्व जिवांत उत्तम म्हूण म्हणलो, सर्वज्ञ म्हणलो, सर्व गुणगणा भरलो महाबलिश्ट जावन आशिल्लो पुत्र जाव का म्हण सांगून हांव लेखता म्हणटना त्या ऋषी मुनी पुराय तथा आसतो म्हळेलीच काय. तेंची त्या ऋषींगेल वर तें केसरी आनी अंजना देवी तांणी मुख्य प्राणाकची पुत्र जावन पावलींची ही काणी पुरजना गोतस. सर्व भागवतोत्तम सकल देवते सर्व अप्सरा स्त्रियो सकडी मुख्य प्राणाल अवतार भुंयचेर जाल्ले म्हूण संतोष पावलारी असुर स्त्रियो तांणी तें आयकून मुख्य प्राण आयलो म्हणले कुडले भुंयचेरी तांकां कितलीकी जनाक भयण जालें की कितलीकी असुर स्त्रियल संतान गर्भ आशिल्लें संतान पुराय गर्भपात जावन गेल्ले म्हणटाची. तो कितलो एक तेजस्वी चेडूं म्हूण म्हळ्यार ताका एक काणी पुराणांतराची आमकां वाल्मिकी रामायणांत पुराय ह्या विशय पुराय मेळना जाल्यार एक पण ताका जोरुबूक जल्की चेडूं आसतनाची खेळत घालून सोडला तिणें अंजना देवीन. ती खंय की उद्दाडुकी कसल की ती विंगड कडेन चमकले. हांगा ताका बूक जाल्ले दोळ सोडून न्हिदलेले चेडूं उठयता पळयता जोर बूक जतरस कसलें ना. केन्नाय तिणें रानांतुले फल पुरे हाण खावचें. कडेरी अंजना देवी ना लागीं तो सोदीत सुत्तो दोळ सोडून सूर्य उदेत मात्र तांबडो वचता. ताका उजवाड ना सुर्याक तांबडसाणी मात्र चंदी हितची दोळ्या हित जेवची. तें पळयतना हें चेडूक न्हिदलेल्या चेडूक आम्मान हांड भरलेलें फल अशी दिसता खंय तें तो कसो करता तें खंय म्हूण पळयता आकाशार आसा म्हूण कळ्ळी कुडले तो उडता तें फल सुचे कडेन. ते दीस सूर्यग्रहण वा सुर्या खावच्या येता न्ही. जावन ते दीस सुर्या खावच्या वच्चे कोणें राहू पळीत खंय हें कसला बा विचित्र म्हणटा. तागेले राय तांकां देवतेंक पुराय राय कोण इंद्राले सांगता खंय पळय म्हाका
खावच्याक आब सुर्या खावच्या भितर हांगा अन्याक लायला खावच्याक तो म्हाका सुर्या खावच्या सोणा म्हूण इंद्र हाका आश्चर्य जाता कोण हे मनश्चाप्र कडेरी इंद्राक पळयतना एक मांकड पिल उड्डून वतरस कोप येता ताका इंद्राक इतलो हंकार वे तुका देवतेंगेल काम वायट करची तितलो हंकार वे तुका म्हणून तो वज्रायुधान मार तितले सांचेरडाक वज्रायुधान मारका आशिल्ले पुरे देव संकल्प नवी मुखार एक काणी जावका ताजे खातीर न्हू तो ताका बिश्टायल्यार ऐकत आशिल्लो कितें कितो हाणें वज्रायुधान मारलेल्या पेट्टाक मुख्य प्राणू तो हनुमंत मेरू पर्वता वयर पडलो त्या वेळार मुख्य प्राणाला अवतार नव्हतो मुख्य प्राणानं दिल्लेलो पूत नव्हतो मुख्य प्राणा कोप येतके हनुमंत पडलेलो पळोवन तो कसो करता चलन राबोवन निश्चल जाल्लो तो केन्नाय देवाक आनी गुरूक निंद करूनच जीवोत्तम म्हळ्यार हनुमंत म्हळ्यार मुख्य प्राण मूल गुरुवे म्हणटाच तशी ते सर्व घडी भितरी जगत्य सगळे निश्चेष्ट जाले की चलन ना जीववायू ना कसले ना त्या वेळार जीव जग चेष्टक जावन आशिल्लो मुख्य प्राणू एका पद निस्तेज निशब्द जल न्हय सर्व जगत्य निश्चेष्टीत जाले कसले ना प्राण अपान व्यान उदान समान कसले ना नाशी जिवांत वायुदेवाल चलन नाशी खाल्लेले जीर्णा पोट डुबरेन येता कसं जत म्हणना तांकां तशी सगळेच जगत्यांतुले जीव जाल पोट डुपरेनू विसर्जना क्रियेनी जावचे जायना नाशी वायून जावका न्हय कसले जायना नाशी खावचें जायना नाशी ಒಟ್ಟು तल्लण मल्लण जतरस त्या वेळार सर्व जीव जाल तशें जालें न्हय सर्व महर्ष्यो ऋषी महर्ष्यो ब्रह्माला येवन सांगले त्यांनी अशेश जाल्ले अशेश जाला कसं की जाल्ला हांगा आमगेल पुरे अवस्थ तशें जाला म्हणटाना ब्रह्मा कळ्ळें हे इंद्रान मुख्य प्राणाक बाद दिला म्हणून इंद्रा वयर कोप येता तांकां ब्रह्मदेवाक इंद्रा बिश्टायताची आनी मुख्य प्राणाक नमस्कार करी शरण यो आनी लोकवांचे म्हूण सांग म्हणटना इंद्राले वज्रायुधान ताका तोडेची तागेले वोंट बेतले ताजे निमती तागेले तोंड भायर येयले तशी पुराय म्हणटात तशें जावन ताका हनुमंत म्हणलें म्हूण सांगून कपिश्रेश्ठ जावन आशिल्ले केसरीक तुगेले पुत्ताक आमी पुराय जन वर दिताचे म्हूण सांगून ताका समाधान केल्लें म्हूण आनी असल एक पुराणांत काणी मेळटा जाल्यार तात्पर्य निर्णयांत हनुमंताल काणी मिंगडी आसा मध्वाचार्याल प्रकार हनुमंतू म्हूण नांव ताका कसं लायलें हे पुरे आमकां तात्पर्य निर्णयांतूय मेळटा तें आमी मुखार पळोवया जाल्यार आंजनेयू बलांतू शत्रुनाशक जाल्लो ज्ञानांतू शास्त्रज्ञानांतू अग्रगण्य जाल्लो परमात्माक भारी प्रितीचो जाल्लो हे पुरे आमी पळयताच तशें जावन ताका हनुमान हनु म्हळ्यार ज्ञान हनुमान म्हळ्यार परिपूर्ण ज्ञान परमात्माल म्हणकेची ताकाय आशिल्लें म्हळ्यार परमात्माले परिपूर्ण ज्ञान तितलेच आशिल्लें म्हूण न्ही तशीच आशिल्लें परमात्माक समान म्हळेलें कोणूय ना जाल्यार परमात्माल म्हणके नंतरची ज्ञान हागेलेच म्हूण येत मुख्य प्राणाकची आनी ब्रह्माक म्हूण येत तशी ताका हनुमान म्हळेलें अन्वर्तक नाम जाल्लें म्हणटाची तो ताका मुखारसून सूर्यदेवूची शास्त्रज्ञान दिता म्हूण सूर्याले रथार बैसून रथा वटूची चमकतर तो एक दीस भितर शास्त्रज्ञान पावता सर्व शास्त्र संपन्न जाता म्हणून म्हणलेलंय आमी पुराणांत पळयताची सूर्यान ताका ज्ञान दिल्लेलें म्हळ्यार कोण तो सूर्य नारायण सूर्याले अंतर्यामी जावन आशिल्ले श्रीमन्नारायणाची मुख्य प्राणाक श्रीमन्नारायणाल भारी मोगाच खंय मुख्य प्राण तशी श्रीमन्नारायणाची ताका शास्त्रज्ञान दिल्लेलें म्हणटाची तशी ताका चमत्कृती म्हळ्यार ताका कसो कोरका म्हळेलें कुडलें मनांत येता आशिल्लें
आम्ही आलोचन करका न्हय. ताका तशी न्ही चमत्कृती म्हळ्यार कुडले आत्ता अन्य घडयेन कसं काम करका हक्क कसं काम करका तशी पुरे ताका कुडले मना येत तशिले. मधुरोक्ती म्हळ्यार चंद उत्तर उलयत आशिल्लो. तागेलें उत्तर भारी चंद वानरांक प्राकृत तांणी तांकां तांगेले एक भास किच करचें जाल्यार यो उलयत आशिल्लो सुग्रीव तांणी पळय दैवंश संबूत जाल्यार देखून त्या वानर पळय उलयता आशिल्लीची म्हूण तांतूय हक्का साक्षात मुख्य प्राण जाल्यार देखून भारी चंद उतर तागेले. धैर्य सांगका म्हणना, पराक्रम सांगका म्हणना, उदार मन सर्व महत्कार्य साधन करका जाल्यार ताका सांगचें पुरय वानरांनी. मुखार सुनी आमी पळयताची समुद्रोल्लंघन कोणाच्यानय करूं जायना नातल्यार हनुमंतान करचें. तशी आनीक कसं म्हळ्यार तो जिवोत्तम जाल्यार देखून परमात्मो सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मो ताका सदा सर्व काळ सर्व कडेन ताका दिसता आशिल्लो. आमी तोंडान सांगतात ना परमात्मो सर्वांतर्यामी सर्व व्यापक म्हणून ताका त्या पुरे कडेन परमात्मो दिसता आशिल्लो. आमी मध्वाचार्य जावन ताणें मुख्य प्राणान अवतार घेवन येतनाय मध्वाचार्यान सान आसतना दुखून सुತ್ತमुತ್ತ कसं पळोवचें मेळ्ळें पुरे नमस्कार घालता रोवचें तागेल्या कोणकी निंबूचें कसलें तशें करता म्हाका पुरे कडेन देवू दिसता म्हूण म्हणटा. हे पुरे आमी मध्वाचार्याल काणयेंत आयकलेचें. जेवो ताका तो भक्ती योग सांगचे जाल्यार भक्ती योगा विशयी सांगचे जाल्यार तो व्हड भक्ती योगी म्हळ्यार हनुमंत राम भक्त तो व्हड. तशी अवतार कार्य साधने खातीर जन्मलेलो तो सुग्रीवाल्यागी येवन मेळ्ळा तो तागेलो ओटू भारी प्रितीचें जावन सुंदरकांडांतू एक विशय येता. हनुमंतालांनी रामान परस्पर मेळतना राम तुगेल कन्ना कसली जगजगी कुंडल दिसता म्हूण म्हणटकय तेदन हनुमंता कळटकय हांव ताण सानासतना आम्माले केन्नाय निंबूचके हांव कसले जल्लो म्हूण आमगेले अम्माले कसले तशी निमगिनी हांव कसले जल्लो म्हूण जाल्यार कसले आमी लेखील अम्मानांनी घेवन दिना नातल्यार जेव्हा आमी लेखील सूख लौकीक जावन आसूचे कसले आमकां मेळ्ळी अन्नाले हट केल्ले अन्नानी कन्ना घालनी त्या वेळा चेडूं एक अभ्यास आसा आमी कसले जल्लिलीच की बा आमकां कसले जन्म दिल्लेले की बा म्हूण जन्म दिवचे जेवचे हांग आसतना भोगचें सूख सगळी परमात्माले निर्णय आमगेले पूर्व प्रारब्ध म्हळ्यार गोतना न्हू तशें तशी उरलत तें. तशी हांगा हनुमंतान निमगिलाकय तो ज्ञानयोगी ताणें निमगूच उतराकय एक वेटेज म्हणटा पळय आमी उरलेले उतर पुरे अल्प क्षुल्लक तो आम्हाले निमगीत की आमा आमगेले जन्म कसले चललो हांव कशा खातीर जन्म आयलो तेदन अंजना देवी सांगतकय तूं पुराय जनांनी देवान लेखील तशी जन्म येवची चेडा देवान लेखील तशी काम करचें तूं स्वामी कार्या खातीर आयला. स्वामी कार्य म्हळ्यार देवाल कार्या खातीर वयवे तो स्वामी कोण म्हणटकय म्हळ्यार तुगेले कन्नाक कुंडलस पळय जगजगीची कोणा दिसना तें म्हाका मान दिसचें तुगेलें अन्ना समीत कळना तुगेलें कन्ना कुंडलस म्हूण जाल्यार चेडा मुखार सुनू कोणय एकलो तुका मेळटा जाल्यार मेळटना तुगेलें कन्ना कुंडल खंयची हें जगजगीस चंदस म्हूण कोणय तुगेलें कन्ना कुंडल गुर्तिसील म्हूण जाल्यार तोच तुगेलो स्वामी तूं तागेले सेवक जावका तागेलें काम करका म्हणून तिणें ताका सांगचें आसा. तशी रामान त्या निमगुचे आसा सुंदरकांडा मेळटा मुख्य विशय तेदना ताका कळचें की हनुमंताक हांव रामकार्या खातीरच जाल्लो. ताजे नंतर सुग्रीव तागेलो रायू रामकार्या खातीर आपण येयला म्हूण कळटा. सुग्रीव आनी रामा सोडून तो नाशिल्लो. मुखार सून पट्टाभिशेकांनी जातरी सुग्रीवान किशकिंदे चमकल्यार तो रामा सोडून वचना. हांव रामा वटू राबता म्हूण म्हणटा. तशी जावन किशकिंदा कांडांतू आमकां कसलो विशय मेळटा म्हळ्यार रामू साक्षात धर्मूची तागेले धर्माचे एक प्रभावलय म्हणटाची सरावंडींग तांत भितर कितली ऋषी महर्षी आयल्यांची नर वानर पशु पक्षी कोण सकड आयल्यांची तांणी पुराय रामाल निमित्त प्रभावित जाल्यांची
पळय एद्दोಳ್ತಿ ಶರಭಂಗ सुतीक्ष्ण अगस्त्य असल ऋषी विराध कबंध गुह शबरी असले किरात जातींनी म्हूण येतं तसले वन्यजन पुरे जन ताण अनुग्रह करनिमे काकासुराक जटायुक पुरे उद्धार करनिमे पक्षी लोक काकासुरानी जटायुक उद्धार करून पक्षी लोक राखल्या बरे जाल्ले पळय ऋषी महर्षी जाल्ले वन्यजन जाल्लींची राक्षसांक मारले काकासुर जटायू म्हळेल पक्षी लोकांक उद्धार केले आत्त वानर लोकां भितरी रामाले एक अनुग्रह शुरू जात पळय तशी श्रुतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वै नरः श्रुतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वै नरः मतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानरः वानरः वै नरः वानरः म्हळ्यार श्रुतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वै नरः म्हळ्यार वेदवाक्य कसल सांगता की त्या रितीचें चलन आचरण करून दाखयतले का नर म्हणटा की नर म्हळ्यार नार ज्ञान आशिलो जाल्यार आजी आमी ज्ञान संपादने पळसून लोकांत कसल संपादन करता ते प्रे करताची ज्ञान संपादनीक सोण तशी ज्ञान आशिलो नर जाल्यार मानर म्हळ्यार मतयो येत्र गच्छन्ति ताजें मन कसं सांगता चंचल मनाचें म्हणटात ताजें मन कसं सांगता तशी चपल बुद्धी काय नर म्हणलो ताका दीक्षा बुद्धी म्हणटाची ज्ञानबुद्धी वानरांक गेले केवल चपल बुद्धी म्हण कोणा चपल बुद्धी आसता तांणी निजावन विफल जावचें जाल्यार सुग्रीव वाली हनुमंतू अंगदू जांबवंतू असले कपिश्रेष्ठ म्हळेलें आसा तांणी पुरे देवते तांणी पुरे केन्नाय वानर म्हूण तांकां उपाधी मांत्र शिवाय तांणी वानर न्ही तांणी वैनराची तशें मुखार हें किशकिंदा एक सूक्ष्मेर सांगचें जाल्यार वालीक सुग्रीवान सख्य कोरोस वालीक शिक्षा जावचें आसा मागीर निजावन किशकिंदा म्हूण म्हणटना आमी पळय एक व्यावहारीक जावन किशकिंद म्हळ्यार कसो न्ही कसल किशकिंदशी जागो थंय कशी राबता की म्हण तशें न्ही म्हणचें ना इकट्टो जागो म्हूण सांगून जाल्यार हांगा इकट्टो जागो न्ही व्हड किशकिंदा राज्य तें आमी व्यवहारीक करता मात्र किशकिंदा म्हणटा जावो वालीबदी रामान किशकिंदा कांडान तूं केल्लें वालीबदी जायनी रावणाल बद जावचें जायना तशी आतां निजावन इती खातीर वालीबदा जाल्ले आमकां आनीक गोतना वाली रावणू बारी स्नेहीत जावन आशिल्लीची म्हूण म्हणटाची इक्ष्वाकू वंशाचे दंडकारण्य तें इक्ष्वाकू वंशारायांक गेले आडळितान तसोचें दंडकारण्य थंय रावण तागेले 14,000 सैनिकांक शुर्पनखी खरदूशणांक पुरे दवरला म्हणजे जाल्यार ताका कारण कोण म्हळ्यार वालिके वालिकांनी रावणाक बारीक मित्रत्व आशिल्लें म्हणून म्हळ्यार मित्रत्व मागीर जालेलें एक पंत रावणान वालिकय बाद दिवच्या वच्चास पुरे जना बाद दिलें म्हणून संध्यावंदनेकी बैसून आशिल्ल्या वेळाक तेदना वाली कसो करता म्हूण म्हळें ताका काक्के मार न्हू तागेलें काम पुरें करून मागीर सोडो की तें दोळ ते वळवळे तर आशिल्लो की तो रावण ताजेन ताका कळ्ळी की वो वाली मेगेला पशी भारी बलिश्ट हागेले स्नेह कोरका म्हूण सांगून जबो हे पुरे आमकां बिबर जावन आमकां मेळटा मुखारसून किशकिंदा कांडा आतां आमी किशकिंदा कांडांत प्रवेश करता आसा मात्र पळय सुरवेक आमकां भारी दुख्ख दिवचें अयोध्या कांड मागीर कडेर म्हणटना लंका कांड म्हण ताजे मध्येन तूं ಸ್ವಲ್ಪ संतोष दिवची काणी पुरे आसूची किशकिंदा कांडांतूची म्हूण येत जबो हे किशकिंदा कांडांतूल काणी कसली म्हूण म्हणलेलें आमी पायचे दिसा पळवे आजी संगील सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता
हरिही करता नाहम करता हरिही करता.